आज आपण आपल्या पुढच्या तेलबियाकडे अभ्यास करणार आहोत. जी पुढची तेलबिया तुम्हाला सांगता येईल की जी फार महत्त्वाची आपला आहारी जीवनाच्या आहारात की जी तेल आपण ते नेहमी खायला पाहिजे, पण आपण ते प्रामुख्याने ते तेल खात नाही. आणि ती जी तेलबिया आहे ती तुम्हाला नेतो. त्या तेलबियाचं झाड जे कसं असतं, काटेरी असतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल दॅट ऑइलसीड इज हॅविंग द स्पायनी लिव्स. मग अशी कोणती तेलबिया आहे की ज्याचं पान काटेरी असतं? मग तुमच्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे ते करडई. म्हणजे करडई अशी एकमेव तेलबिया आहे की जी पानं काटेरी असतात. दॅट मीन्स द लिव्ज आर द स्पायनी. अँड त्या पिकाचं किंवा त्या तेलबियाचं नाव आहे करडई, आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सॅफफ्लॉवर. So now today we have to see our important oilseed crop, that is safflower. तर ह्या करडईला आपण स्थानिक भाषेमध्ये आपण करडई, कुसुंबा, कुसुम असंही म्हणतो. या आपल्या स्थानिक भाषेमध्ये मराठीमध्ये करडईला आपण कुसुंबा असंही म्हणतो. तर सॅफफ्लॉवर ह्याचं शास्त्रीय नाव आहे कार्थेमस टिंक्टोरियस. काय त्याचं नाव? कार्थेमस टिंक्टोरियस. आणि त्याचं कुटुंब आहे कंपोजिटी किंवा अस्टेरेसी. कंपोजिटी त्याचं जुनं नाव आहे, आणि नवीन नाव जे अलीकडे झालेलं आहे वनस्पतीशास्त्रामध्ये त्याचं नाव आहे अस्टेरेसी. कार्थेमस टिंक्टोरियस. द फॅमिली इज अस्टेरेसी. आता उगमस्थान याचं आहे इथिओपिया, अफगाणिस्तान. इथिओपियाचं नाव झालं तर त्या देशाचं ॲबिसिनिया अँड अफगाणिस्तान. तर करडई हे कोरडवाहू पीक आहे. पाण्याला अवर्षणग्रस्ताला प्रतिकार करणारं पीक आहे. सो इट इज ड्राउट रेजिस्टंट क्रॉप विच कॅन कम वेअर द रेनफॉल्स आर व्हेरी लो. सो इट इज इम्पॉर्टंट ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. आता याचा आपण पेरणीचा वेळ पाहूया. दॅट इज सोईंग टाईम. अँड सोईंग टाईम ऑफ दिस सॅफफ्लॉवर इज ऑक्टोबर-नोव्हेंबर. सोईंग टाईम इज ऑक्टोबर-नोव्हेंबर. पेरणी करडीची ॲज इट इज अ रब्बी क्रॉप, इट इज सोन इन द मंथ ऑफ ऑक्टोबर-नोव्हेंबर, जेव्हा हवामान हे थंड असतं. आता किती अंतरावर पेरायचं आपण लक्षात घेऊया. जे की आपण सिड्रिलच्या सहाय्याने पेरतो त्याच्यात 2 पेरणी आहेत. एक बाय इरेक्ट स्पेसिंग आणि बाय स्प्रेडिंग. So there are the 2 types of spacing distances, that is erect spacing and spreading varieties. तर इरेक्ट जे वाण आहेत, जे सरळ उंच वाढणारे वाण आहेत की जे वाण पसरत नाहीत, त्यांची अंतर आहे 45 बाय 30 सेंटीमीटर. आणि जे स्प्रेडिंग वाण आहे की जे पसरणारं वाण आहे करडीचं, ते 60 बाय 30 सेंटीमीटर. तर या अंतरावर आपल्याला करडीची लागवड करायची असते. 2 ओळीतील अंतर हे 60 बाय 30 असतं स्प्रेडिंग व्हरायटीचं. आता सुधारित वाण जे करडी जे आहेत, सुधारित वाणामध्ये आपल्याला बघता येईल की जे महत्त्वाचं आहे तारा आणि भीमा, की जे नाव परिचित आहे तुमच्या परिचयाचे आहेत. तारा, भीमा, शारदा, नीरा, गिरणा आणि नागपूर 7. सो दीज आर द इम्पॉर्टंट व्हरायटीज ऑफ सॅफफ्लॉवर कार्थेमस टिंक्टोरियस. तारा, भीमा, शारदा, नीरा, गिरणा आणि नागपूर 7. So these are the important varieties which is asked again in the examination, question number 2 and question number 3 for 2 marks. So these are the important varieties. Now there is one important process in this safflower. तुम्ही पाहिलं असेल करडीचं शेत तुम्ही निरीक्षण केलं असेल, तर करडीच्या जे पीक असतं त्याला जी फुलं येतात त्याच्यामध्ये 2-3 प्रकार त्याचे छटा असतात, म्हणजे शेड्स असतात फ्लावरचे. फूल एक रंगाचं नसतं, त्याच्यामध्ये 2 ते 3 रंग असतात. तर ह्या 2 ते 3 रंगापासून आपल्याला ह्या करडीपासून, जसं आपल्याला करडी तेल देते त्याचप्रमाणे ही करडी आपल्याला फुलापासून आपल्याला डाय तयार करता येतो. डाय म्हणजेच काय, रंग तयार करता येतो. सो पुढचं आपण पाहूया डाय प्रिपरेशन इन सॅफफ्लॉवर. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये लावलेले करड्यापासून आपल्याला त्याचं फुलं जानेवारीला सुरू होतात. तर जानेवारीपासून ही प्रक्रिया डाय प्रिपरेशनची सुरू होते. सो डाय प्रिपरेशन्स इन द सॅफफ्लॉवर इट स्टार्ट फ्रॉम द मंथ ऑफ जानेवारी. दॅट इज फ्लावरिंग स्टार्ट्स इन द मंथ ऑफ जानेवारी. तर त्यामध्ये 2 प्रकारची फुलं असतात, रेज फ्लोरेट्स अँड डिस्क फ्लोरेट.
तर तुम्हाला रे फ्लोरेट्स आणि डिस्फ्लोरेट्स समजण्यासाठी तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर सूर्यफूल आणा. सूर्यफूल तुम्ही पाहिलेलं आहे. सूर्यफुलाचं फूल कसं असतं, ते अनेक फुलांचा समूह असतो, असंख्य फुलं असतात. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे फुलं असतात. जे कडीला पिवळ्या रंगाचे असतात ते रे फ्लोरेट्स असतात, आणि जे सेंटरला थाळीवर जे फुलं असतात की ज्याचं बी निर्माण होतं ते डिस्क फ्लोरेट्स असतात. तर ह्या कंपोजिटिव्ह फॅमिलीमध्ये 2 प्रकारची फुलं असतात, रे फ्लोरेट्स and disc florets. So these ray florets and disc florets are, we have to remove separately. That ray florets are removed separately, disc florets are removed separately. Again, these flowers are removed every second and third day. So there are 2 types of colors of the flower that you have studied, that in the safflower there are 2 to 3 shades of the flower color. So these shades of the color, they are removed from the leaves by dissolving in water and dissolving in alkali. So the yellow color is removed by dissolving and washing in water, and the saffron red म्हणजे केसरी रंग असतो, केसरी फुलाचा रंग जो तो सॅफॉर्न रेड रंग हा आपल्याला डिझॉल्व आणि धुवून काढायचं, ते वेगळं करायचं अल्कलीच्या सहाय्याने. Alkali, that is sodium hydroxide or potassium hydroxide. You well were known in the chemistry that which are the alkali, that is sodium hydroxide and potassium hydroxide. So this is in short about the dye preparation in safflower. Now we have to do the important process. As you know, this is a drought resistant crop, but the farmer, when there is having the irrigation facilities, if the farmer has irrigation facilities, that is irrigation is nothing but is the artificial supply of the water for the best crop growth. When there is irrigations are available, then what are the important critical stages of the safflower irrigation? So if the farmer has one irrigation at that time, if the farmer has only one irrigation, that it should be given before the cracking of the land, that is 35 to 40 days of sowing. म्हणजे त्या शेतकऱ्याकडे एकच पाळी पाण्याची देऊ शकतो, तर तो शेतकऱ्यांनी जमिनीला भेगा पडण्यापूर्वी ते पाणी दिलं पाहिजे. 1 पाणी असेल तर समजा त्या शेतकऱ्याकडे 2 पाणी आहेत, त्याच्याकडे 2 तो करडीला त्याच्या जीवनचर्यामध्ये 2 पाणी देऊ शकेल, तर त्यांनी पहिलं पाणी हे पेरताना द्यायचं आणि दुसरं पाणी 35 ते 40 दिवसांनी. दॅट इज दी if 2 irrigations are available. And if the farmer has 3 irrigation, then when it is to be given, if the farmer has 3 irrigation facilities, first at the time of sowing, second 35 to 40 days of sowing, and third 65 to 70 days after sowing. म्हणजेच फ्लोरेत असताना, फ्लावरिंग असताना. तर जेव्हा शेतकऱ्याकडे 3 पाळ्याचे पाणी असतील, तर पहिलं पाणी पेरताना, दुसरं पाणी 35 ते 40 दिवसांनी भेगा पडण्यापूर्वी, आणि तिसरं पाणी जेव्हा पीक आपलं करडीचं हे फ्लोरेत येईल त्यावेळेस द्यायचं, म्हणजे 65 ते 70 दिवसांनी. तर हे झालं आपल्या थोडक्यात पाण्याबद्दल, दॅट इज द इरिगेशन. नाव करडीमध्ये जे महत्त्वाचे किडी आणि रोग आहेत, त्या किडी आणि रोगांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. किडी आणि रोग म्हणजे जे किडीला घातक आहेत, तर सर्वात प्रथम आपण किडी पाहूया. किडी आणि रोग, त्यामध्ये पहिलं कीड पाहूया आपण. महत्त्वाची कीड तीन किडी आहेत. त्यामध्ये 3 किडीमध्ये आपल्याला सांगता येईल सॅफ्लॉवर फ्लाय, थ्रिप्स आणि ॲफिड्स. ॲफिड म्हणजे मावा, थ्रिप म्हणजे फुलकिडा आणि फ्लाय म्हणजे माशी. तर ह्या 3 किडी जे आहेत यापैकी सर्वात महत्त्वाची घातक म्हणजे अंगाला काटा आणणारी आहे, की तुम्ही जसं शेतात पाहायला असेल, जेव्हा करडी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये असते, तिच्या वरच्या शेंड्याला बंचमध्ये, ग्रुपमध्ये, असं गुच्छ्यामध्ये असते त्या किडी. छोट्या काळ्या रंगाच्या छोट्या किडी असतात. त्याला आपण काय म्हणतो? मावा म्हणतो, त्याला आपण म्हणतो ॲफिड. सो ऑलवेज रिमेंबर in the fill in the blank question number 1A, the dash is the serious pest of the safflower. तिथं तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे ॲफिड. सो safflower aphid is an serious pest of the safflower. Now you have to see the pest. There are 2 important pests, leaf spot, diseases. 2 diseases are there, leaf spot and alternaria. So these are the 2 diseases. The disease can be controlled by spraying of diethanum 45 1000 milliliter per 500 liters of water, or spraying of copper oxychloride at 1250 milli in 500 liters of water per hectare. And the pest can be controlled by dusting of 10% BSC at the rate of 25 to 30 kg per hectare, or the spraying of the monocrotophos 500 milliliters in 500 liters of water per hectare.
So these are the important pests and diseases. Now we have to switch on the main. When the crop matures, it attains its maturity, when completes its life cycle, that is called as harvesting. So safflower is ready to harvest after 3 to 4 months after sowing. Remember, in harvesting देर इज अ टाईम लिमिट फॉर द हार्वेस्टिंग. लक्षात घ्यायचं, करडईमध्ये कधीही दिवसात कापणी करत नाहीत, कारण तुम्हाला माहीत आहे हे झाड काटेरी असतं आणि काटेरी झाड असल्याकारणाने कधीही करडईची कापणी करायची नाही दुपारी 4 वाजता संध्याकाळी. फक्त लक्षात घ्या, व्हेरी अर्ली इन द मॉर्निंग वेन द ड्यू ड्रॉप्स आर देअर ऑन द लीव्स आर सॉफन बिफोर सनराइज वी हॅव टू remove this safflower plant from the field. So always remember the harvesting time of the safflower is very early in the morning, before the sunrise. These safflower plants are removed from the field with the help of sickle, and bundles are prepared and they are brought to the threshing yard, and threshing is done. After complete threshing, winnowing is done and the seed is separated. This is in short about the harvesting of the flower, which the time is very important. That is, it is to be done only in the early in the morning. Now we have to see the economic uses. आर्थिक उपयोग काय करडीचे. सर्वात महत्त्वाचं लक्षात घ्या, करडी शेतकरी का लावतो त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे, आपल्या आहारामध्ये, आपल्या शरीरासाठी, आपल्या हृदयासाठी हे करडीचं तेल फार महत्त्वाचं आहे. आपलं हृदय आपल्याला चांगलं कार्यरत ठेवायचं असेल, फॉर द बेस्ट ॲक्टिव्हिटी ऑफ द हार्ट, दिस सनफ्लावर ऑइल इज द इम्पॉर्टंट ऑइल यू ऑलवेज रिमेंबर. तर जितकी बी तेलबिया आहेत, ह्या तेलबियांपैकी आपण आपल्या आहारामध्ये नेहमी करडीचं तेलच खाल्लं पाहिजे, की जे तेल आपल्या हृदयासाठी, आपल्या हृदय आरोग्यासाठी चांगलं आहे. तर आपल्याला 4-5 उपयोग पाहायचे आहेत. त्यामध्ये नंबर 1 घ्या, सनफ्लावर ऑइल इज अन एक्सलंट ऑइल which is used for cooking. Second, करडईची पानापासून भाजी आपल्याला करता येते. The tender leaves of the safflower can be consumed as a vegetable. In industry, the safflower can be used as a raw material for preparing dye, color, paints, and also waterproofing material. And the byproduct of the oil seed after the extraction of the oil, that is the remaining, that is oil cake. This oil cake is the best cattle feed. And in the safflower, the percentage of oil is 28 to 30%. तुम्ही तेलबियामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे करडईमध्ये हे 28 ते 30% आहे. अशा प्रकारे आपण करडईचं पीक आपण पाहिलेलं आहे. तर तुम्ही लक्षात घ्यायचे महत्त्वाचे मुद्दे. सो safflower is nothing but it is an important oil seed crop, that is Carthamus tinctorius. आपण थांबूया. थँक्यू.